तर आलू पराठे बनवण्यासाठी इथे मी हे 6-7 बटाटे आहेत मीडियम आकाराचे आणि वजनी प्रमाणात ते 1.25 किलो बटाटे आहेत. तर ते उकडून घेतलेले आहेत. तर कुकरमध्ये खाली पाणी टाकलेलं आणि डब्यामध्ये बिना पाण्याची ते 4 शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त पाणी राहत नाही आणि सारण आपलं असतं एकदम जास्त ओलं ओलं होत नाही. तर ते उकडून आणि किसून घेतलेले आहेत. आलू पराठे अजिबात फुटत नाहीत आपण जर बटाटे किसून घेतले तर. तर त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा धने आणि जिरे पावडर घालतीये. त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालतीये मी इथे. आमचूर पावडर घालतीये. अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आपल्याला ह्याच्यामध्ये. थोडीशी लाल मिरची पावडर घालतीये. अर्धा चमचा गरम मसाला घालतीये. भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची याच्यामध्ये. आणि चवीनुसार मीठ घालतीये मी. तर आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर हे मी कुकरमध्ये उकडून घेतलेले बटाटे, पाणी अजिबात घातलं नव्हतं त्याच्यामुळं. तर तुम्ही बघू शकता किती छान अगदी व्यवस्थित उकडलेले आहेत. जास्त पाणी वगैरे अजिबात पकडलेलं नाहीये. तर हा मी ढाबा स्टाईल पराठा दाखवतेय तुम्हाला. तर हे बघा छान असं सारण आपलं तयार आहे. आमचूर पावडर ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर घाला आणि तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा बडीशोप पावडर पण घालू शकता, त्याने पण टेस्ट छान येते आलू पराठ्याची. तर हे आपलं सारण तयार आहे. आता मी पराठे बनवण्यासाठी पीठ भिजवून घेते. तर इथे मी पराठे बनवण्यासाठी पीठ घेतेय. 1 वाटी पीठ घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसनचं पीठ घालायचे आणि 1 चमचा आपल्याला तेल घालायचं ह्याच्यामध्ये. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागलं पाहिजे. तर आता हे पीठ घट्टसर असं मळून घेतेय मी. तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेतेय. तुम्ही या प्रकारे एकदा आलू पराठे बनवून बघा, तुम्हाला हे नक्की आवडतील. जर तुम्हाला हे आलू पराठे आवडले तर कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा घट्टसर असं मी पीठ मळून घेतलंय. छान पीठ मळून झाले. पीठ आता हे 15 मिनिटं आपण ठेवून देऊयात भिजण्यासाठी.
तर आता मी पराठा बनवण्यासाठी इथे कणकेचा उंडा तयार करून घेतलाय. त्याला आपल्याला थोडंसं असं लाटून घ्यायचंय. अशा प्रकारे आपण उंडा बनवल्यामुळे काय होतं, पराठा छान असा फुलतो. त्याला मी तूप लावून घेतेय. छान असं याला मी तूप लावून घेतलंय. त्याच्यावर आपल्याला पीठ टाकून घ्यायचंय. त्याच्यामुळे काय होतं, पराठ्याला छान असे लेयर सुटतात. पराठा आपला छान फुलतो. आणि आपण जेवढी कणकेचा उंडा घेतला होता ना, तेवढंच आपल्याला बटाट्याचा सारणाचा उंडा करून घ्यायचा आहे. गोळे बनवून घेतलेले आहेत मी. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर आता हा पराठा लाटून घेऊयात. हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचंय. सगळ्या बाजूने सारखा असा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता ह्या साईडने पण दोन्ही साईडने सारखंच असं लाटायचा, म्हणजे सारण सगळीकडं व्यवस्थित पसरलं जातं. तर तुम्ही बघू शकता, हा एकदम असा पातळ बनवलेला नाहीये, जाडसर छान असा पराठा बनवलाय मी. आपण ढाबा स्टाईल हा पराठा बनवतोय. तर मी आता तवा गरम करायला ठेवलाय. तवा गरम झालाय. तर तवा आपला छान असा गरम झालाय. त्याला मी तूप लावून घेतेय. आणि पराठा बनवताना ज्या साईडने आपण कणकेचं जास्त पीठ घेतलं होतं उंडा बनवताना, ती साईड आपल्याला खाली करायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे पराठे पण बनवून घ्यायचे. तर बबल्स यायला लागले छोटे छोटे. तर हा पराठा मी आता पलटी करतेय. तर छान असा खरपूस आपल्याला पराठा हा भाजून घ्यायचा आहे. आणि भरपूर असं तूप लावायचे. तुम्ही तेलही लावू शकता. तुपामुळे पराठ्याची टेस्ट खूप छान येते. तर बघा, किती छान गुबगुबीत असा आपला पराठा तयार झालेला आहे.